कसला निर्णय घेतलास तू बाळ? अरे आपल्या मिलची आणि गजाननाची स्थापना मी एकाच वेळी केली. त्याच्याच कृपेनं आज तागायत चालू असलेला हा उत्सव तू तो बंद करणार? मी उत्सव थांबवत नाही नाना, पण तुम्ही मात्र उत्सवाला महत्व देऊन मिलची उन्नती थांबवताय. अरे हा वाद कशाला? आपण असं करू, हरदा शेठकडे जाऊ आणि कराराची मुदत 1 महिना वाढवून घेऊ, मग झालं. तुम्ही मध्यस्थी करून मी त्यांना दिलेला माझा शब्द मोडला जाणार आहे नाना. माझी कायमची नाचक्की होणार आहे त्यामुळं. नाना तुम्ही भावनेला जास्त महत्व देताय धंद्यापेक्षा. जर दिवाळीपर्यंत आपला हा नवीन कागद मार्केटमध्ये आला नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आणि त्याकरता तू गणेशोत्सव रहित केलास तर माझ्या कामगारांच्या आणि माझ्याही श्रद्धेला तडा जाणार आहे, हे लक्षात ठेव. नाना तुम्हाला आठवतं तुम्ही म्हणाला होता की धंद्याकरता मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला तुमची हरकत राहणार नाही. मग माझ्या या निर्णयाला तुमचा विरोध का? का टाकली ती जबाबदारी माझ्यावर तुम्ही? का दिलेत पैसे मला नवीन मशिनरीसाठी? का वेळोवेळी प्रोत्साहन देत आला तुम्ही मला? नाना तुम्ही फक्त मला अधिकार दिलेत, हक्क नाही. त्यावेळी तुला तसे अधिकार दिले ही चूकच झाली माझी. नाना गणेश उत्सव होणार. खरंच? होय नाना. तुमच्या कामगारांच्या भावना दुखवल्या जाणार नाही. वा वा वा. फक्त एकच होणार आहे. काय? मी मुक्त होणार आहे मिलच्या जबाबदारीतून. नाही नाही बाळ, नाही नाही. होय नाना. यापुढे माझा मार्ग मी शोधणार आहे. जिथं माझ्या अटी, नियम, शब्द पाळले जाणार आहे. मला आशीर्वाद देता ना? तू जातोस, जातोस. माझा तुला आशीर्वाद आहे.